आमच्या ऑप्थॅल्मॉलॉजीची पोस्टिंग संपली आणि त्या पोस्टिंगमध्ये ॲक्यूट बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिसचे खूप पेशंट बघायला भेटले. तर आपण बघूत की त्या पेशंटमध्ये काय दिसतं आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो. तर ॲक्यूट बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिसमध्ये काय होतं, तर डोळे लाल पडतात, रेड आईज असते आणि फॉरेन बॉडी सेन्सेशन होतं, म्हणजे डोळ्यात काहीतरी असल्यासारखं वाटतं आणि स्टिकिंग म्हणजे असं चिकट चिकट पदार्थ सिक्रेट होतं डोळ्यातून. तर मला इझिली ओळखू येतं की ॲक्यूट बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिसचंच पेशंट आहे. कारण लाल डोळे आणि चिकट चिकट पदार्थ म्हणला आणि पेशंटला वाटतं की डोळ्यात काहीतरी आहे, तर ॲक्यूट बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिसच असते. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये काय यूज करतो आपण, आय ड्रॉप यूज करतो. कोणते? अँटीबायोटिक आय ड्रॉप. मग त्यात काय काय येऊ शकते, तुमचं अफ्लोक्सासिन येऊ शकते किंवा जेंटामायसिन येऊ शकते किंवा गॅटिफ्लॉक्सासिन. हे तिन्हीपैकी कोणतं यूज करू शकतात. 2 किंवा 3 आवर्सनं टाकायचं असते. अजून आपण एक टॅबलेट कॉम्बिफ्लॅम पण यूज करतो. ते कशाचं, एक आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलचं कॉम्बिनेशन आहे, जेणेकरून ते लालपणा कमी व्हावा किंवा डोळ्यात त्रास होऊ नये जास्त, त्याच्यामुळे ते यूज करतो. NSAID नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. आणि अजून काय यूज करू शकतो आपण, एखाद्या अँटीबायोटिक टॅबलेट पण यूज करू शकतो, जसे की टॅबलेट सिप म्हणजे सेफालेक्सिन, जे की सेफालोस्पोरिन क्लासमध्ये येतं. तर हे यूज करतो आपण. म्हणजे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे आय ड्रॉप यूज करायचा अँटीबायोटिक. मग अफ्लोक्सासिन असू शकतो किंवा जेंटामायसिन असू शकतो, गॅटिफ्लॉक्सासिन, कॉम्बिफ्लॅम टॅबलेट यूज करू शकतो पेनसाठी वगैरे. आणि सेफालेक्सिन एखाद्या अँटीबायोटिक टॅबलेट. काय दिसते, रेड आईज असतात, तर स्टिकिंग म्हणजे चिकट चिकट पदार्थ सिक्रेट होतो.